बाजीराव भैया धर्माधिकारीवर फक्त इथं ब्राह्मण धर्माचं परिषद काहीतरी घेतली म्हणून फक्त बाजीराव भैयावर अट्रॉसिटी केली कुठे मी साक्षीदारी त्या गोष्टीचा अजून काय काय गोष्टी सांगू हे लक्षात घ्या. जे काय वालेवादी विचार करण्याचे लोक आहेत की बाळा बांगरला काय हे आणलं म्हणून बाबा बाळा बांगरचा जीव गेला बाळा बांगर गेला तरी वाटतं मला फासावर पण जर तुमचं राज्य आलं जर कुठं नियत सरकार काही नसेल लोकशाही मला जर फासावर पण जायची वेळ आली तुमच्या राज्यात तरी मी सांगतो की फासावर जायच्या आधी मला शेवटची इच्छा विचारली काय असं तुम्ही एवढीच सांगेल की मला माझ्या करायची सगळी पोलखोल करायची त्याची सगळे पोलखोल करणार शांतच बसणार काय मला त्रास द्यायचा द्या आणि ह्या लढाईमध्ये मी लढत राहणार माझा जीव काय जे होईल ते म्हणजे मी स्वतः मुक्ताला तयार आहे. तर मला इथे बोलण्याची संधी जी भेटली त्याच्याबद्दल आभारी आहे. तर माझी विनंती आहे आमच्या नेत्या आपल्या मुक्ताजाताई धनुभाऊ मुंडे साहेब त्यांनी सगळ्यांनी त्यांचा जर पाठिंबा असेल तर सगळ्यांनी रस्त्यावर उतरून माझ्या मुंडे कुटुंबाला पाठिंबा द्यावा. आपले टी पी मुंडे सर असतील आपले टी पी मुंडे सर माझ्या वडिलांचे मित्र आहेत. भूषण कराड भाऊ माझ्या मित्रांचे वडिलांचे मित्र आहेत. जेवढे कुणी परळी तालुक्यातील प्रस्थापित पुढारी आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव आहे. सगळ्या परळीच्या जनतेतील पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधी विनंती करतो की सगळ्यांनी उतरून माझ्या मुख्य कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे आणि बाळा बांगर हा शेवटचे प्रयत्न राहणार आहे. माझ्या किती पोल खोला किती काय करा मी माघारी घेणार पुण्याला जिम्मेदारी सांगतो. एसपी साहेबाला माझा वकील जबाब जो घेतला होता त्या दिवशी वाल्मिकरांनी माझ्या विरुद्ध कसे कसे षडयंत्र असते ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी बरं का ते षडयंत्र बाहेर येण्यासाठी माझा जबाब हा सार्वजनिक करण्यात यावी. हे जबाब 5 जुलैला दिलाय ना मग काल तुम्ही रेकॉर्डिंग व्हायरल करताना तर ठीक आहे व्यक्तिगत रेकॉर्डिंग आहे पण त्या रेकॉर्डिंगचीच मी सांगतोय की या घटनेचा पण तत्कालीनचा संबंध आहे. आता सीडीआर मध्ये तर सगळं निघणारच आहे ना कुणी कोणाला कॉल मेसेज काय आहे आता मग कोणत्याही अशा अनुभवती महिला पण बाहेरच्या जिल्ह्यातल्या आहे त्यांचा पण आम्ही खुलासा लवकरच करणार आहोत. तर माझ्या मुंड्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहोत. आपण इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहात. आपल्याला तोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण तुम्ही मागं सरकायचं नाही आपण ठाम बोलून करायचं. नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. तर बाळा बांगर यांनी जी काही सध्याला कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे बाळा बांगर यांनी त्यांच्यावर जे काही फसवणूक करण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतींना फसवण्यात येत आहे अशा प्रकारचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे.